आमदार आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशनचे चेअरपर्सन डॉक्टर देविया राणी, व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे MD GSIDC बाप रोहित कदम, मातसो आवाज दी. रोहित कदम, समीक्षा नाईक जिल्हा पंचायत सदस्य, नामदेव चारी, दळवी आणि बाकीचे सगळे सरपंच, पंच आणि सत्तरीतल्या म्हज्या मोगाळ भाव आणि भयणांनो, पत्रकार मित्रांनो, आज बाब विश्वजीत राणे आपल्या मनातल्यो बऱ्योचश्यो गजाली तुमच्या सगळ्यांच्या मुखार उलयले. हांव तेजेर आत्तां उलयना, हांव पयल्यान पयलीं ब्रिजाचेर उलयतां, ज्या पुलाचो फावंडेशन स्टोन आमी घालपाक आयल्या. 50 वर्सां पयलीं मानादीक आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री बाब प्रतापसिंग राणे हांच्या विजनरी नदरेंतल्यान तेंच्यांनी जो 50 वर्सांक विकास जाय तो विकास तेंच्यांनी सत्तरीत केल्लो. पण आतां आमचें विजन आसा फुडल्या 100 वर्सांक सत्तरीचो विकास कसो जावपाक जाय, गोंयचो विकास कसो जावपाक जाय आणि तो विकास करपा खातीर फुडल्या 100 वर्सांचें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाचें विजन आमच्या सरकारान आतां दवरलां. म्हणून जर तुमी पळयशात जाल्यार आमी 2 दिसाच्या पयलीं इनॉग्रेशन केल्लें फायर स्टेशन, ज्या फायर स्टेशनाची कॅपेसिटी तुमी मुद्दामून पळयात, म्हणजे सत्तरीत खंयसरूय बी चुकोन उजो लागत किंवा चुकून कितें डिजास्टर जायत आसत जाल्यार फुडले 100 वर्सां आमी कॅटर करपाक शकतले अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर आमी तयार करपाक शकलो. हो तुमच्या खातीर आसा, हो चडांत चड म्हत्वाचो आसा. आमी आयज 30 कोटीचो सावर्ड्याचो पूल बांदता. आमी पळयतले की सावर्डेच्या पुला वयल्यान आतां वचप कठीण जाल्लें, 2 गाडयो सुटानाशिल्ल्यो, लोकांक येवप वचप म्हणजे एम्बुलन्स आसत किंवा फायर ब्रिगेड आसत जाल्यार ती वचप कठीण आशिल्ली. पूण हांवें म्हटलें आतां विजन फुडल्या 100 वर्साचें आसा, म्हणून कंटिन्युअसली बाब विश्वजीत राणे हांच्यांनी फॉलोअप केल्या उपरांत लोकां खातीर आतां थंयसर स्ट्रीम लायन ट्राफीक जावपाक जाय. चुकून एम्बुलन्स मात सुद्दां उरूंक जायना, चुकून फायर स्टेशनाची गाडी मात सुद्दां उरूंक जायना आणि एखाद्याक जर एमर्जन्सी हॉस्पिटलान पावपाक जाय आसत जाल्यार ती फास्ट ट्रॅक करून व्हेकल वचपाक जाय. म्हणून म्हाका दिसता तो ब्रिज व्हडलो जावपाक जाय आसलो. तो जवळपास 2 लेनचो ब्रिज which is in 304 meter with the 4 curvature. हांवें इतकेंच कित्याक सांगता, इट इज नॉट जस्ट द ब्रिज, इट इज अ ब्युटिफूल ब्रिज. हो पूल जेन्ना कंप्लीट जातलो तेन्ना सत्तरीतलो प्रत्येक मनीस थंय येवन सेल्फी मारतलो किंवा आपले लग्नाचें डेस्टिनेशन शूटिंग ह्या पुला वयल्यान. हांव मुद्दाम सांगता, म्हणजे प्री वेडिंग शूटिंग जेका करपाक जाय पळय न्ही, तुमकां सत्तरीच्या भायर वचपाची गरज ना. प्री वेडिंग शूटिंग सुद्दां जे लग्ना पयलीं येवन फोटो मारतात ते हांगासरूच मारचे पडटले, तुमकां वेगळे कडेन वचपाची गरज ना. अशे 3 आर्च हांवें कित्याक आमी जस्ट ब्रिज बांदिना, इट इज अ ब्युटिफूल ब्रिज. तो पळोवपा खातीर सुद्दां सत्तरी भायले लोक, आतांय बी खूब सत्तरी भायले लोक येवन वेगवेगळे कडेन पळोवपाक येता. इट इज अ 3 बिग आर्च जे आहा पळय न्ही, इट इज वन इज अ 40 मीटर, वन इज अ 80 मीटर एंड अनदर 40 मीटरची 3 व्हडली आर्च आसतली. तेका कंप्लिटली इल्युमिनेशन्स आसतले, लायटनींग आसतले, कारण माधव कामत आमचो थंय बसला. इज वन ऑफ द ब्युटिफूल ब्रिज ताणें डिझायन केला. ज्या ब्रिजाक 30 crores ऑफ रुपीज आमी स्पेंड करता आणि विदीन अ पिरियड ऑफ 1 वर्स मरे, एका वर्साच्या भितर त्या पुलाचें आमी उक्तावण करतले. आणि तो ब्रिज परत एकदा म्हणजे तेजें उक्तावण करपाक हांव आणि विश्वजीत बाब दोगूय जाण वांगडा हांगासर तेजें उक्तावण करतले जाता तितके बेगीन. मॅडमूय आसतले मॅडम, हांव आनी विश्वजीत राणे तिगूय जाण येवन ह्या ब्रिजाचें आमी जाता तितके बेगीन तुमच्या समक्ष ताजें येवन आमी इनॉग्रेशन करतले. मॅडमीचें भाशण डब्बल आसतलें तेन्ना, कारण कितलें कशा पद्दतीन आमी तेजें कितलो बरो ब्रिज आहा हें सांगपा खातीरय आसतलें. हांवें कित्याक सांगलें, आमी जस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करिना, ते इन्फ्रास्ट्रक्चर करता आसतना तें कितलें ब्युटिफूल जावचें, कशा पद्दतीन जावचें हें इन्फ्रास्ट्रक्चर आमी सातत्यान क्रिएट करता. तुम्ही जर पळयशात जाल्यार आतांच्या घडीक सत्तरीत अजुनूय वेगवेगळे प्रोजेक्ट जे लोकांक उपयोगी आसा. म्हणजे पयर आमी म्हटलें तशें डेप्युटी कलेक्टर मामलेदार ऑफिस आसतलें, हायर सेकंडरीची म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंट म्हाजे कडेन आसा, त्या हायर सेकंडरीची बिल्डींग ही कंप्लिटली आमकां नव्यान बांदपाक जाय. गव्हर्मेंट हायर सेकंडरी आसा ती बांदपाक आमी थोड्या दिसांनी घेता. म्हणजे बेजीक जे लोकांक गरज आसा आनी जे फ्युचरिस्टीक प्रोजेक्ट आसा, डे टू डे लोक त्या बिल्डिंगेनी येता वता आसतले किंवा आमकां ते शिकपा खातीर जे बिल्डींग म्हत्वाची आसा, हे प्रोजेक्ट आमी कंप्लीट करपाचे आसा. जाता तितके बेगीन तेय प्रोजेक्ट आमी कंप्लीट करतले. हांवें कित्याक सांगलें की मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल
पुराय देशात विकास जायत आसा आणि मानादीक प्रधानमंत्री विकास करता आसतना फुडल्या 25 वर्सांचो म्हणजे विकसीत भारत 2047 हाजो विचार दवरून करता. आमी म्हणटा की पूर्ण गोंय विकसीत 2037 हाज्या मेरेन जावचें म्हणजे 2037 पर्यंत एक सुद्धा गजाल हांवें कित्याक म्हटलें की तांचे फ्लॅगशीप प्रोग्राम हर घर नल से जल से हर ग्राम सडक म्हणजे प्रत्येकाच्या घरात नळ असपाक जाय, प्रत्येकाच्या घरात उदक असपाक जाय, प्रत्येकाच्या घरात लायट असपाक जाय, प्रत्येकाक इन्शुरन्स मेळपाक जाय आणि प्रत्येक गावात बरो 2 लेनचो रोड असपाक जाय. हे बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर खंयसरूच कमी उरूंक जायना. आमी पुराय कंप्लीट केलां, पण तरी आसतना सुद्दां आडमेळ्या हाजेर बारीक ब्रिज आसत जाल्यार तो व्हडलो करपाचो काम आमी जे सुरवात केलां आणि ते पुराय काम येता त्या विकसीत गोवा 2037 पर्यंत आमी पुराय करपाचें थारायलां आणि म्हाका खात्री आसा आयच्या ह्या 30 कोटी रुपया प्रोजेक्टाचे आमी फावंडेशन स्टोन घालता आसतना विदीन अ टायम फ्रेम तो प्रोजेक्ट जो आसा हो पुराय बी करतले. हांव आनीक चड इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत म्हणजे तुमकां सगळ्या जाणांक खबर आहा गोंयांतले पुराय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मोदीजीच्या आशिर्वादात कारण आमकां गोंय सरकाराक हे करप पॉसिबल नाशिल्लें विथ द लिमिटेड बजेट सातत्यान सांगता कारण आमी जेन्ना आत्ताचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे कंप्लीट केला इट इज मोर दॅन 33,000 crores ऑफ रुपीज वी हॅव स्पेंड फॉर दीस प्रोजेक्ट. तुम्ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट पळयता आसतले, अटल सेतू पळयता आसतले, जुवारी पूल पळयता आसतले, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पळयता आसतले किंवा तुम्ही कोणी जर वचून पळोवंक ना आसत जाल्यार आग्वाद जेल म्युझियम मुद्दामून पळयात. आग्वाद जेल म्युझियम जितून स्वतंत्र सैनिकाक दवरताले तो आज जेल म्युझियमात आमी कन्वर्ट केल्या. अंदमान जेलीचेर वचपाची गरज ना. ही जेल अंदमान जेलीचो अनुभव तुम्ही हांगासरूच घेवं शकता. वचून पळयात मुद्दामून सांगता. काल हांव ONGCचेर गेल्लो म्हणजे बेतूल हांगासर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो ONGC हा तो व्हडलो प्रोजेक्ट आसा. म्हणजे देशात आमच्या येदे व्हडलें कन्व्हेन्शन सेंटर ना. 4,500 लोक बसपाचे AC कन्व्हेन्शन सेंटर एक आणि ताका लागून 3 बारीक बारीक कन्व्हेन्शन सेंटर ONGC हांगासर तयार केल्या. येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर आमकां मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी दिलो. इतक्याचेर ना. तुम्ही जर कालचो म्हजो जर म्हणजे पोस्ट पळयला आसत तर हांव मुद्दामून तेजेर गेल्लो की आमी जी जेटी आसा त्या जेटीचेर देवल्या उपरांत म्हणजे आमी पणजेंतल्यान जेटीन बसले आसत जाल्यार बेतूल हांगासर वचून बोटींतल्यान देंवप आणि बोटींतल्यान देंवल्या उपरांत आमी लिफ्टान वयर वचप म्हणजे ONGCच्या हांगासर आमी जेटीचेर लिफ्ट घेतल्या विच इज अ 2 फ्लोर. 2 फ्लोर वयर गेल्या उपरांत डायरेक्टली विच इज कनेक्ट टू द ONGC कॉन्फरन्स. म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर खंय आसा. हे इन्फ्रास्ट्रक्चर आतापर्यंत फॉरेन कंट्रीत आसताले ते इन्फ्रास्ट्रक्चर आयज आमच्या गोंयांत आसा आणि हे कित्याक पॉसिबल जालें मोदीजी खातीर पॉसिबल जालें. अदरवायज इट इज केन्नाच कदापि पॉसिबल नाशिल्लें. हांवें सांगपाचो उद्देश एकूच आसा. विश्वजीत राणे आत्तां उलयता आसतना तांच्यांनी सांगलें की लोक बरेचशे आमचेर व्हिडिओ काडीत आसता आणि चडशे व्हिडिओ तेजेर आनी म्हाजेरूच काडटात. तुम्ही मुद्दाम जर पळयशात आनी कोणाचेर काडिना आणि बऱ्योचश्यो गजाली ह्यो लोकां मदीं मिसइंटरप्रेट करपाचो प्रयत्न सातत्यान करता. बरी जाली गजाल की बाब विश्वजीत राणे हांच्यांनी आज सगळो विशय क्लियर केलो की ज्या निमित्तात लोकांच्या तकलेन आनी भ्रम उरपाक नाका. हांव म्हणटा कारण बऱ्याचशा जाणांच्या तकलेन नाका जाल्ले भ्रम उरतात आणि नाका जाल्ले व्हिडिओ नाका जाल्ले अशा पद्दतीचे मीम्स हे तयार करून कन्फ्युजनां क्रिएट लोकांच्या तकलेन करपाचो प्रयत्न करतात. आमी दोगूय जाण एकूच आसा आणि तेच्यांनी क्लियर सांगलें की फुडलें इलेक्शन जिखपा खातीर आमी दोगूय जाण बरोबर आसा. परत एकदा भारतीय जनता पार्टीचें सरकार आमी येतलें हाजी आमकां खात्री आसा आणि पूर्ण बहुमताचें सरकार येतलें. कित्याक येतलें कारण हांगासर भारतीय जनता पार्टीच्या सरकारात अशा पद्दतीचे विविध प्रकल्प म्हणजे फक्त पणजेत करूं ना 70 सारकिल्ल्या सावर्ड्या गावातल्या ग्रामीण भागात सुद्धा केल्या. म्हणजे आमी जे म्हणटा वाळपयच्यान तुम्ही पळोवंक वचत जाल्यार ते दाबोली पर्यंत आसतले आणि पेडणेच्यान काणकोण पर्यंत आसतले. त्याचो विजन फुडल्या 100 वर्सां खातीर ह्या इन्फ्रास्ट्रक्चराचो बरो उपयोग कशा पद्दतीत करूं शकता अशा पद्दतीचे प्रोजेक्ट केल्या. त्या खातीर लोक जायते उलोवनी आमकां लोकांचे पडिल्ले ना. आमकां काम करपाक जाय. आमकां ह्या राज्याचो विकास जाल्लो जाय. आमच्या ह्या राज्याची डेव्हलपमेंट जाल्ली जाय आणि ही डेव्हलपमेंट 3 पद्दतीत आमी सातत्यात करता. कारण हांव मुद्दामून सांगता एक which is an infrastructure development, second which is human resource development
आणि तिसरी विच इज इन स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. तुम्हाला मुद्दामून सांगता 3 डेव्हलपमेंट आणि ती तुमकां आतां दिसपाक लागल्या. हांव कशी ती सांगता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे बेजीक गरजो पासून ते मेजर प्रोजेक्ट. खंयसरूच रस्तो लायट उदक ना अशें तुमकां दिसची ना, खंयच्याच गांवांत ना अशें दिसचें ना. त्याच बरोबर आमी म्हणटात तशें सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पासून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाळपय सारकेले आशिल्ले कम्युनिटी हेल्थ सेंटर गांवांतल्यान लोक सरप्रायज जाता. तुम्ही जर देशा भायर वयशात आणि तांकां जर सांगशात की अवघ्या 30,000 लोकां खातीर एक PHC किंवा CHC आसा म्हणून इट इज एन इम्पॉसिबल थिंग म्हणटाले गोंयांत. त्या दिल्लीच्यान कोण तरी हांगा येवन आमकां त्यांचो मॉडेल सांगता. मोहल्ला क्लिनीक बीन घालपाची पळय न्हू, तांच्यांनी आमकां सांगपाची गरज ना. तांच्यांनी मोहल्ला क्लिनिकाची शटरां त्यांची बंद जाली. त्या मोहल्ला क्लिनिकांनी आमचे लोक वयचे ना. आमचे लोक जर वयतले आसत जाल्यार ताका व्यवस्थित बरी फॅसिलिटीज जी जाय, ज्या मिनिमम टू मिनिमम 8-10 तरेच्यो OPDs आमच्या साखळे आसतली, वाळपय आसतले, बिचोले आसतले हांगा सुरू जाल्या. आमी पळयता की आमी डायलिसिसा सारकिले वाळपयत एवेलेबल आसा. ऑप्थॅल्मिक सर्जरी साखळेत एवेलेबल जाता जाल्यार थोड्याच दिसाच्या भितर व्हेरिकोज वेन सर्जरी आमच्या बिचोलेत आमी ऑपरेशन सुरू करता. खंय आसा हे? खंय हा? लोकांक खबरूच ना. लोक नकळो लोकांनी हेजो इमेजिनूय करूं ना. व्हेरिकोज वेन सर्जरी हांव मुद्दामून सांगता. आमच्या गोवा मेडिकल कॉलेजींनी जायनाशिल्ली विच इज एन स्पेशल सर्जरी ज्यो पांयाक फाटल्यान शिरो जाता ताची सर्जरी करची पडटा. ताका स्पेशलायज डॉक्टर जावचो पडटा, आसचो पडटा. हांवें विश्वजिताक रिक्वेस्ट केली कारण हो डॉक्टर जर आमी घेतलो आसत जाल्यार खुबश्या लोकांक हे प्रॉब्लेम आसा आणि आमची OT जी आहा ती बिचोले OT आमची फ्री आसा, थंय सुरू करुया. अलबत्त त्यांनी रोखडेच एप्रुवल दिले आणि फायनान्शियल एप्रुवल दिला. थोड्या दिसाच्या भितर त्योय सर्जरी आमी बिचोले आमच्या OTक सुरवात करता, बिचोले हॉस्पिटलान सुरू करता. हे हांवें कित्याक सांगलें? लोकांक कळपाची गरज आसा. आमी बरेचशे फावटी खूब मोठ्यापणान काम करता बट ते लोकांक कळना. पयर दिसता आमी रिव्ह्यू घेताले तेन्ना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत जवळपास 450 पेशंट मडगांवांतल्या डेली एडमीट आसता. डेली लाखांनी इन्व्हेस्टिगेशन त्या हॉस्पिटलांत डेली जाता. ओके, थंयसर 28 तरेच्यो डिफरंट OPD आसा. एखादें बारीक मशीन मोडला आसत जाल्यार तितूर आमच्या दोगांच्या नांवान गुळ्या भरपाची सुर आहा. म्हणजे हांव ऑफकोर्स म्हणटा की शबय मारपाचें जें आहा पळय न्हू आमच्या दोगांच्या नांवान मारता. आनी म्हणजे येदें व्हडलें काम त्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत जाता हें कोण एप्रिशिएट करिना. म्हणून रिव्ह्यू घेवन आमी जेका थंय डॉक्टर्स जाय, नर्सीस जाय, एडिशनली त्योय दिवपाच्यो केल्या. म्हणून हे जर आमी शेजाऱ्याच्या राज्यान कर्नाटकान वचून जर तुमी पळयशात जाल्यार तांकां ते सगळे लोक उलटे जे GMC दिवपाक लागलेले आसात. म्हणून म्हणजे इतकेंच म्हणणें आसा की ह्या पद्दतीचो एनवायरमेंट हो आमी जेन्ना क्रिएट करतात तुमी सगळ्यांनी लोकां मदीं सांगपाची गरज आसा. एक आमी सातत्यान लोकांच्या मुखार विजन दवरपाक जाय आणि तें विजन कितें तर आमी जेका म्हणटात की विकसीत गोवा स्वयंपूर्ण गोंय. आणि स्वयंपूर्ण गोंय करता आसतना स्वयंपूर्ण गांव जावपाची गरज आसा. आणि तो स्वयंपूर्ण गांव जावपा खातीर तुमकां ज्यो बेजीक फॅसिलिटीज लागता ते आमचें सरकार तुमच्या गांवांत दिता. आमचो स्वयंपूर्ण मित्र तुमच्या दर शेनवारा तुमच्या पंचायतीत येता. ताज्या वांगडा डिस्कस करात आणि ह्याच माध्यमांतल्यान आमी म्हटलां की म्हज्या घरा सारकी स्कीम आमी पळयता की म्हजें घर कित्याक ज्याची घरां कायदेशीर नासली ती घरां कायदेशीर. थोडोसो आमी कितें जाल्लें आमकां प्रोसेस फुडें व्हरपा खातीर थोडोसो उशीर जाल्लो बिकॉज ऑफ SIR. हांव पळयतालो की इंडिविज्युअल फॉर्म भरताय तांकां आमचे रेजिडन्स सर्टिफिकेट मेळपाक थोडोसो उशीर जातालो. मॅक्झिमम लोक 1972च्या पयलींची घरां ही कायमची घरां तुमची कायदेशीर जातली. तुमकां तुमच्या घराची सर्टिफिकेट मेळटली. थोड्या दिसाच्या भितर तोय प्रोसेस आमी पंचायतींनी कॅम्प घेवन तो प्रोसेस सुरवात करता. प्रत्येक पंचायतीन आमचो मामलेदार आसतलो किंवा पंचायतीचो सेक्रेटरी आसतलो, डेप्युटी कलेक्टर आसतलो, DSLRचे ऑफिसर आसतले. जे डॉक्युमेंट जाय ते तुमकां थंयच्या थंय मेळटले आणि तुमचे म्हाज्या घराची स्कीम ही सुद्दां स्ट्रीमलायन जातली. हांवें कित्याक सांगलां कारण आमकां मुळावे प्रश्न सगळ्यांचे सुटावे करपाक जाय. हांव आणि बाब विश्वजीत राणे, डॉक्टर देविया राणे, बाकीचे सगळे जाण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल हे सगळे प्रश्न लोकांचे सुटावे जाता. त्या खातीर म्हणजे गोंयभरचे आमचे विरोधक तांकां फक्त थोडोसो जळफळाट पडपा लागला. फाटली 3 टर्म कंटिन्युअसली भारतीय जनता पार्टीचे सरकार हांगासर राज्याचो विकास करता. थोड्या जाणांच्यान हो विकास पळोवन जो जाला म्हणून अशा पद्दतीच्यो टिकात्मक काम
अशा पद्धतीचे सोशल मिडियात्मक टिकात्मक काम हे तांच्यांनी सुरुवात केला. आमकां त्याची पर्वा ना म्हणून म्हटलें की विश्वजीत राणे हांच्यांनी रायटली सांगलें आमकां रायट डायरेक्शनान फुडें वचपाक जाय. आमकां ह्या गोंयचो विकास करपाक जाय. आमकां आमच्या लोकांचो विकास करपाक जाय. आणि निश्चितच तुमचे वेगवेगळे प्रश्न जे आसा हे वेगवेगळे प्रश्न विश्वजीत राणे आणि डॉक्टर देविया राणे हांच्या माध्यमांतल्यान सगळे प्रश्न जे आसा पळय न्ही हे सुटावे जातले हाची म्हाका खात्री आसा. कारण खंयसरूच आमकां फुडल्या 10-12 म्हयन्याच्या भितर आमी नेक्स्ट इलेक्शनाक वयच्या पयलीं वेगवेगळ्या तरेचे प्रश्न हे सुटावे करप हाच्या खातीर आमी काम सुरवात केलां. त्या खातीर लोकांच्या भूल थापाक कोणी बळी पडचे न्ही. कारण अशा पद्धतीचेर जे सोशल मिडियाचेर अशा पद्धतीच्यो नाका जाल्ल्यो गजाली पसरपाचो प्रयत्न करतात म्हाका दिसता 70तली जनता तरी ह्या लोकांक बळी पडचे ना. कारण 70तली जनता ही शुद्ध आसा. तांकां खबर आसा बरें कितें आनी वायट कितें, खरें कितें आनी खोटें कितें हें तांकां खबर आसा. तुमचो विश्वास तुम्ही सातत्यात भारतीय जनता पार्टीचे विश्वजीत राणे डॉक्टर देविया राणे हांचेर दवरला. आणि ह्याच लिडरशिपाच्या सकयल आमकां हांगासल्यान खूब मोठ्या प्रमाणात तुम्ही सातत्यात मतदान केला. तुम्ही सातत्यात हांगासल्यान भारतीय जनता पार्टीकूय निवडून हाडून दिल्या. म्हणून तर आमकां इतक्या मोठ्या प्रमाणाचो विकास हो ह्या पुराय भागात करपाक मेळ्ळा. म्हणून तर ह्याच्या ल्हानशा पंचायतीन येद्या व्हडल्या संख्येन तुम्ही सकाळी फुडें कारण 2 दिसाच्याच पयलीं कार्यक्रम ठरलो आणि येद्या व्हडल्या संख्येन तुम्ही हांगासर येवन उपस्थित रावले. आणि 4 दिसाच्या पयलीं एक कार्यक्रम जालो, आज परत रोखडोच दुसरो कार्यक्रम, तरी सुद्धा तुम्ही येद्या व्हडल्या संख्येन हांगासर उपस्थित रावले. हांव तुमचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता आणि एक आश्वस्त करता की 70तल्या पुराय जनतेच्या विकासा खातीर जाका आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट म्हणटा खंयसरूच आमचें सरकार फाटीं उरचें ना. सातत्यात तुमचो सगळ्यांचो तेंको हो आमकां आसचो इतकेंच सांगता. आणि परत एकदा हांव मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे विकसीत भारत 2047 आणि विकसीत गोवा 2037 हांकां सगळ्याक तुमचो तेंको आसपाक जाय. आसतलो काय ना? आसतलो जाल्यार दोनूय हात वयर करून म्हज्या बरोबर भारत माता की वंदे मोदी जी आप आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टी का खूब खूब धन्यवाद. देव बरें करूं.